मंडळी, 17 मे ते 15 जून आहे अधिक महिना, अर्थात धोंड्याचा महिना. आता या धोंड्याच्या महिन्याबद्दल ना अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शंका आहेत. जसं की अधिक महिन्यात कोणती शुभकार्य केलेली चालतात, कोणती केलेली चालत नाही, किंवा अधिक महिन्यामध्ये वाढदिवस आलं, श्राद्ध आलं तर काय करायचं, नक्की कोणते व्रतवैकल्य अधिक महिन्यात करावे, कोणती कामं अशी आहेत जी अधिक महिन्यात अजिबात करू नये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात आधी बघूया की अधिक महिन्यामध्ये कोणती कार्य टाळावीत. तर सगळी शुभ कार्य जी आहेत ती अधिक महिन्यामध्ये टाळावी. म्हणजे गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, किंवा लग्न, उपनयन संस्कार, मुंज ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा अधिक मासामध्ये करू नये. त्याचबरोबर बाळाचं बारसं करणं असेल, तुम्ही नवीन घरात प्रवेश करणार असाल तर ते कार्यसुद्धा एवढा 1 महिना टाळावं असं सांगण्यात आलेलं आहे. हो, पण बाळाचा अन्नप्राशन संस्कार मात्र तुम्ही अधिक मासामध्ये करू शकता, त्यासाठी कुठलंही बंधन नाही. मग आता या अधिक महिन्यामध्ये नक्की काय करावं बरं? तर अधिक महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करावं. भगवान श्रीहरींचं स्मरण करून त्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण या अधिक महिन्यामध्ये करावं. त्याचबरोबर अधिक मासामध्ये अधिक मासाची पोथी महिनाभर श्रद्धेने वाचून महिन्याच्या शेवटी उद्यापनाच्या वेळी पोथी दान करावी. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करावा. अनेक व्रतं सांगितलेली आहेत, ती व्रतं करावीत. दानधर्म करताना अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान हे तुम्ही करू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करावा. श्रीसूक्त, पुरुषसूक्त, विष्णू सहस्रनाम, हरिवंश पुराण, हरिपाठ, भागवत पुराण अशा सूक्तांचं आणि पुराणांचं वाचन करावं. वाचायला जमत नसेल तर कमीत कमी श्रवण करावं. या महिन्यात शक्यतो अनेक जण एकाच वेळी अन्नग्रहण करण्याचा नियमसुद्धा घेतात, त्याला एकभुक्त राहणं असं म्हणतात. त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाखाली बसून आवळी भोजन करण्यालाही या महिन्यात महत्त्व आहे. या महिन्यात कोकिळा व्रत केलं जातं. अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि तो दिवा महिन्याच्या शेवटी सत्पात्र ब्राह्मणाला दान करावा. या महिन्यात एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा. अधिक महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तू 33च्या पटीत घेऊन दान करतात. त्याचबरोबर या महिन्यात 33 सुवासिनींची ओटी भरणं सुद्धा शुभ मानलं जातं. 33 ब्राह्मणांना भोजन घालणं, 33 मेहुणांना भोजन घालणं अर्थात अन्नदानाचाच हा एक प्रकार आहे. 33 सत्यनारायण करणं अशी अनेक व्रतं केली जातात. आपली परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे आपण व्रतवैकल्य करू शकतो. या महिन्यात 33 गरीब गरजू विद्यार्थ्यांना किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला पैशाच्या रूपात सुद्धा तुम्ही मदत करू शकता. सामाजिक भान ठेवण्याचं सुद्धा एक व्रतच आहे. अधिक महिन्यामध्ये केला जाणारा मुख्य कार्यक्रम म्हणजे लेक जावयाला आमंत्रण दिलं जातं आणि लक्ष्मीनारायण म्हणून त्यांना वाण दिलं जातं, त्यांचा आदर सत्कार केला जातो. आपल्याकडे जावयाला नारायण स्वरूप मानलं जातं आणि लेक आपल्या घरची लक्ष्मी असते, म्हणूनच लेक जावयाला लक्ष्मीनारायणाच्या रूपाने ओवाळलं जातं. 33 वस्तूंचं दान केलं जातं. त्यामध्ये 33 अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक अशा जाळीदार वस्तू असतात. दान दिल्यानंतर त्यांना नमस्कार करून त्यांना वंदन केलं जातं आणि यावेळेस दीपदानसुद्धा केलं जातं. निरांजन किंवा समयी अशा गोष्टीसुद्धा लेक जावयाला दिल्या जातात. याला दीपदान म्हणतात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. एक तर कोणती कार्य करू नयेत ते कळलं, दुसरं कुठली कार्य करावीत ते कळलं, कुठल्या प्रकारच्या साधना उपासना कराव्या ते आपण पाहिलं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे लेक जावयाला लक्ष्मीनारायणाच्या रूपाने पूजणं ही गोष्ट पाहिली. आता आणखीन कुठल्या गोष्टी आहेत ज्या अधिक मासामध्ये कराव्या? तर तीर्थस्नान करावं. त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं दीपदान तर आहेच, पण अखंड दिवा तुम्ही देवापुढे लावू शकता. लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. तांबूलदान करणं सुद्धा या महिन्यामध्ये सौभाग्य प्राप्ती करून देणारं ठरतं. गोपूजन करणं, गोग्रास घालणं या गोष्टींना सुद्धा महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात तुम्हाला समजा दान करणं महिनाभर शक्य नाही आहे, तर तुम्ही कमीत कमी शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या अशा तिथींना दानधर्म करू शकता. आता समजा एखाद्या बाळाचा जन्मच अधिक महिन्यात झाला तर काय करावं? अधिक मासातच बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचा वाढदिवस करताना तो निज मासात करावा. म्हणजे आता यंदा ज्येष्ठ महिना हा अधिक महिना म्हणून आलेला आहे, त्यामुळे 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत. एक म्हणजे अधिकाचा ज्येष्ठ महिना आणि दुसरा निज ज्येष्ठ, म्हणजे जो दरवर्षी येतो तो निज ज्येष्ठ आलेला आहे. तर जर समजा आता या अधिकाच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला
तर त्याचा वाढदिवस करताना तो निजज्येष्ठ म्हणजे पुढच्या वर्षी येणाऱ्या ज्येष्ठ महिन्यामध्ये करावा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा अधिक मास येतो कसा? तर चंद्रपंचांगानुसार 354 दिवस असतात आणि सूर्यपंचांगानुसार 365 दिवस असतात. त्यामुळे दरवर्षी काय होतं, सुमारे 11 दिवसांचा फरक या दोन्ही पंचांगांमध्ये पडतो. आता ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्या एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना असं म्हणतो. या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. मंडळी, आशा आहे या व्हिडिओमध्ये अधिक मासाशी संदर्भात असणाऱ्या तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यात आलं असेल. पण तरी देखील तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये ती नक्की लिहा. तुमच्या शंकांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.